राज्य सरकारनं विरोधी पक्षनेत्याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अशी ठाम मागणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली। जनतेच्या मतानं नव्हे तर बैमानीनं निवडून आलेलं हे सरकार आहे असा आरोप करत पटोले यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली। विरोधी पक्षनेता नसणं म्हणजे लोकशाहीची गडचेपी असल्याचं ते म्हणाले। सत्ताधाऱ्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी असंही त्यांनी म्हणाले। सरकारनं जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी असंही ते बोलले। लोकशाही प्रक्रियेला न्याय मिळण्यासाठी विरोधी पक्षाची अधिकृत मान्यता हा मूलभूत अधिकार असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले। बोला ना जनतेच्या मतानं नाही बैमानी निवडून आलेलं सरकार आहे आणि या सरकारला लोकशाही पूर्ण पायदळी तुडवायची आहे ही मानसिकता या सरकारची आहे। यांच्या केंद्रीय सरकारची तीच मानसिकता आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या परंपरेला जी विधिमंडळाची जी परंपरा होती त्या परंपरेलाच काळीमा फासण्याचं काम राज्याचं महायुतीचं फडणवीसाचं सरकार करते आहे असं चित्र आपण पाहतो आहे। हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेता नसेल तर लोकशाहीची जी दोन चाक आहेत ती एक चाक यांनी काढूनच टाकलेलं आहे। त्यामुळे या सरकारला नाही जनाची तर मनाची लाज असली पाहिजे आणि त्यामुळे या सरकारने तातडीनं आजच निर्णय करून दोन्ही सभागृहातले विरोधी पक्ष नेत्यांची स्पष्टता व्यक्त करावी। ते विधानसभेच्या अध्यक्षाकडे आपली भूमिका मांडतात आहेत। मला सगळं अध्यक्ष प्रणाली आम्हाला सगळी माहिती आहे, त्यामुळे अध्यक्षावर ढकलून नाही चालणार। सरकारने निर्णय घ्यावा ही भूमिका आमची आहे। काल विधान परिषदेचे सभापती राम शिंदे त्यांनी असं म्हटलं की विरोधी पक्षनेते पदाबाबत ज्या काही प्रथा परंपरा आहेत त्या आता चालाव्यात हे काही अभिप्रेत नाहीये। एक प्रकारे विरोधी पक्षनेता निवड होणार नाही असंच त्यांनी कुठेतरी सूचित केलंय। या सरकारची मानसिकता आहे ते मानसिकता भास्कर जाधवनी सांगितलेली आहे। त्याच्यामुळे राम शिंदेनी असं म्हटलं सभापतींनी काय की आता विरोधी पक्षनेते पदाबाबत ज्या प्रथा परंपरा सुरू आहेत त्या आता सुरू असाव्यात असं अभिप्रेत नाही। एक प्रकारे त्यांनी तर बरोबर आहे ना, सभापतींनी सरकारची भूमिका व्यक्त केलेली आहे। राम शिंदेनी या सरकारला अभिप्रेत नाही आहे तेच त्यांनी भूमिका मांडलेली आहे। त्यामुळे एकदम स्पष्टता त्याच्यातलीच आपल्याला पाहायला मिळत आहे की आखरी सभापती जे बोलले ते सरकारची भाषा बोलले। त्याच्यातून स्पष्टता झाली की या सरकारला विरोधी पक्षाची भूमिका सभागृहात मांडता यावी नाही, सरकारला मोकळं राहावं अशा पद्धतीची भूमिका या सरकारने निर्माण करून ठेवलेली आहे। विरोधी पक्ष नेतेपदाचे काय नियम आहेत निवडीचे? संख्याबळाचे कुठले नियम नाही। लोकवाहिनी न्यूज करिता पूजा येरगुडेसह अविनाश तोतडे, नागपूर।